स्वागत. आज आपण एका एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. हं. आपल्या स्रोतांनुसार जर देव सर्वशक्तिमान आणि प्रेमळ आहे, तर या विश्वाच्या केंद्रस्थानी क्रूसावरील मृत्यूसारख्या एका हिंसक घटनेची गरज का होती? आपल्याकडे असलेल्या स्रोतांमधली मुख्य कल्पनाच खूप भव्य आहे आणि खरं तर थोडी धक्कादायक आहे. हं. ते असं सांगतात की ही संपूर्ण सृष्टी, आपलं जग, तारे, आकाशगंगा, अगदी काळ आणि अवकाशसुद्धा, हे सगळं एका मध्यवर्ती व्यक्तीसाठी निर्माण केलं गेलं, म्हणजेच पुत्रासाठी. तोच या सृष्टीचा एकमेव वारसदार आहे. बरोबर. आणि या स्रोतांमधली सर्वात रंजक गोष्ट ही आहे की हा वारसा त्याला आपोआप मिळत नाही. तो मिळवण्यासाठी किंमत चुकवावी लागते. यात त्याग आहे, मुक्ती आहे आणि सृष्टीला तिच्या अंतिम ध्येयापर्यंत पोचवण्याची एक प्रक्रिया आहे. आणि या सगळ्याचा केंद्रबिंदू आहे क्रूसावरील मृत्यू. हे काहीतरी अचानक घडलेलं नाही, तर या स्रोतांनुसार ही सुरुवातीपासूनच रचलेली एक योजना होती. यामागचं तर्कशास्त्र आज आपण उलगडून पाहणार आहोत. काय म्हणतात? तर पहिली आणि मला वाटतं सर्वात मूलभूत कल्पना ही आहे की हे संपूर्ण विश्व पुत्रासाठी आणि पुत्राद्वारे निर्माण झालं. स्रोतांनुसार पित्यासाठी केवळ त्याचा पुत्रच मुळात मौल्यवान आहे, बाकी कशालाही स्वतःचं असं काही मूल्य नाही. ही कल्पनाच पचायला थोडी जड आहे. हो आहे, पण स्रोत हे समजवण्यासाठी एक अतिशय सोपं आणि सुंदर उदाहरण देतात. विचार करा, लहान मुलांची खेळणी. त्या खेळण्यांना स्वतःहून काही मूल्य असतं का? नाही. पण ती मुलाची आहेत, मूल त्यावर प्रेम करतं, म्हणून पालकांनाही ती खेळणी मौल्यवान वाटतात. त्या खेळण्यांचं मूल्य त्या मुलामुळे आहे. स्रोतांनुसार सृष्टीचंही अगदी तसंच आहे. देव सृष्टीवर प्रेम करतो कारण ती त्याच्या पुत्राचा वारसा आहे. अच्छा, म्हणजे एक प्रकारे देवाची सृष्टीवरची माया ही थेट नाही तर पुत्राच्या माध्यमातून आहे. हे खूप वेगळं आहे. आणि स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की पुत्र काळ अवकाशावर आपलं रक्त शिंपडून त्याला स्वतःचं बनवतो. या वाक्याने तर या कल्पनेला एक नाट्यमय वळण दिलंय. अगदी. यामागचा अर्थ असा आहे की पुत्र त्यागाद्वारे या सृष्टीवर आपला हक्क प्रस्थापित करतो. आणि याच तर्कामुळे पुढचा मुद्दा समोर येतो, जो ऐकायला खूप कठोर वाटू शकतो. स्रोत म्हणतात की जे जीव पुत्राचा आदर करत नाहीत. एक मिनिट, म्हणजे जे त्याच्या वारसाचा भाग होऊ इच्छित नाहीत. अगदी बरोबर. ते पित्यासाठी अक्षरशः अर्थहीन आहेत. थांबा, पण हे खूपच टोकाचं नाही का? वाटत, अर्थहीन आणि अग्नीत जाळले जाईल यांसारखी भाषा वापरली आहे. या भूमिकेचं समर्थन या स्रोतांमध्ये कसं केलं आहे, यावर काही वेगळी मतं नाहीत का? हां, एक महत्वाचा प्रश्न आहे. या स्रोतानुसार हे विधान क्रूरतेतून नाही, तर तार्किक सुसंगतीतून आलेलं आहे. जर सृष्टीचा उद्देशच पुत्रासाठी असणं हा आहे, तर त्या उद्देशाशी जे जुळत नाही ते त्या रचनेत बसत नाही. जसं एखाद्या इंजिनमधला जो भाग त्याच्या मूळ डिझाईननुसार काम करत नाही, तो निरुपयोगी ठरतो. इथे निवड स्पष्ट आहे. सृष्टीच्या उद्देशाचा भाग व्हायचं की नाही, हे कठोर आहे, पण या विचारधारेनुसार ते तार्किक आहे. ठीक आहे, म्हणजे वारसा मिळवण्यासाठी क्रूस हे एक माध्यम होतं. पण हे सगळं इतकं गुंतागुंतीचं का? वारसा थेट दिला जाऊ शकत नव्हता का? इथेच गोष्ट अधिक रंजक बनते असं वाटतंय. बरोबर. हा वारसा म्हणजे काही एखादी मालमत्ता नाही, जी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज हस्तांतरित केली जाईल. तो मिळवण्यासाठी एका प्रक्रियेतून जावं लागतं. आणि इथेच देवाच्या दुसऱ्या व्यक्तीचा, ज्याला स्रोतांमध्ये जेईवी हानानिम म्हटलं आहे, प्रवेश होतो. एक मिनिट थांबा. जेईवी हनानिम हा शब्द आला, हा एक तांत्रिक शब्द वाटतोय. याचा नेमका अर्थ काय आहे? हे आपल्या श्रोत्यांसाठी सोपं करून सांगता येईल का? नक्कीच. हा एक कोरियन धर्मशास्त्रीय शब्द आहे. याचा शब्दशः अर्थ आहे देवाचं दुसरं रूप किंवा त्रैक्यातील दुसरी व्यक्ती. ख्रिस्ती धर्मशास्त्रात देवाची 3 रूपं मानली जातात: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. तर जेईवी हनानिम म्हणजे पुत्र. श्रोत्यांनुसार या पुत्राने स्वेच्छेने सृष्टीचा भाग बनून, म्हणजे मानव बनून, क्रूसाद्वारे काळावकाशाचा वारसा मिळवण्याचं ठरवलं. म्हणजे जो स्वतः मालक आहे तोच भाडेकरू बनून येतो आणि मग घराची किंमत चुकवून ते घर विकत घेतो, असं काहीसं. वाह, खूप छान उपमा आहे. अगदी तसंच. वर्णन केलेली प्रक्रिया अशी आहे: पुत्र स्वतःला रिकामा करतो, मानव बनतो, पित्याच्या आज्ञा पाळतो आणि क्रूसावर मरून वारसा स्वीकारतो. या प्रक्रियेतून पापाचा नाश होतो आणि सृष्टीची निर्मिती तिच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोचते.
म्हणून क्रूसावरील मृत्यू ही एक शोकांतिका नाही, तर सुरुवातीपासूनच सृष्टी पूर्ण करण्याची एक नियोजित आणि आवश्यक पायरी होती. आणि या घटनेमुळे काय सिद्ध होतं? स्रोत सांगतात की क्रूस देवाच्या आज्ञा किती गंभीर आहेत हे दाखवतो, पण त्याच वेळी देवाचं प्रेम आणि न्याय यांचंही सत्य सिद्ध करतो. आणि ही समजच लोकांना भीतीने नव्हे तर प्रेमाने आज्ञा पाळायला प्रवृत्त करते. हो, आणि ही तार्किक साखळी खूप महत्वाची आहे, कारण यानुसार आज्ञापालन हे भीतीने नाही तर प्रेमातून आणि समजुतीतून येतं, जे स्वातंत्र्याचं खरं स्वरूप आहे. साखळी अशी आहे: क्रूज घडतो, मग लोकांना देवाचं प्रेम आणि न्याय कळतो, त्या समजेमुळे ते देवावर प्रेम करू लागतात आणि प्रेमापोटी ते स्वेच्छेने आज्ञा पाळतात, आणि यामुळे त्यांच्या स्वातंत्र्याची म्हणजे फ्री विलची पूर्तता होते. या संरचनेवरच देवाने हे विश्व टिकवून ठेवण्याचा निर्णय घेतला, असं स्रोत सांगतात. ठीक आहे, म्हणजे क्रूस प्रेम आणि न्याय सिद्ध करतो, ज्यामुळे स्वेच्छेने आज्ञापालन होतं. पण ह्यात मुक्ती किंवा रिडेम्पशनचा भाग कुठे येतो? इथेच शेवटचा आदम ही संकल्पना समोर येते, बरोबर? नवीन श्रोत्यांसाठी पहिला आदम कोण होता हे थोडक्यात सांगू शकाल का? नक्कीच. स्रोतानुसार पहिला आदम म्हणजे मानवजातीचा प्रतिनिधी, ज्याने देवाची आज्ञा मोडली आणि पाप जगात आणलं. तर शेवटचा आदम म्हणजे येशू, जो एका नवीन आणि आज्ञाधारक मानवजातीचा प्रतिनिधी बनून येतो. तो पहिल्या आदामाला वाचवण्यासाठी स्वतः आदम बनतो. आणि ही वाचवण्याची प्रक्रिया ती कशी घडते? इथे आपल्याला आत्मा या संकल्पनेकडे वळावं लागेल. स्रोतांमध्ये यासाठी कोरियन भाषेत होन म्हणजे हॉन हा शब्द वापरला आहे. मजकुरात म्हटले आहे की हा आत्मा, जो जीवन आणि स्वातंत्र्याशी जोडलेला आहे, तो रक्तात असतो आणि पाप करण्याचा निर्णय हा आत्माच घेतो, शरीर नाही. होन म्हणजे आत्मा हे तुम्ही म्हणालात, पण धर्मशास्त्रात अनेकदा आत्मा, सोल आणि चैतन्य, स्पिरिट यात फरक केला जातो. या स्रोतांमध्ये यावर काही प्रकाश टाकला आहे का? हो, आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोत स्पष्ट करतात की स्वातंत्र्याचा वास केवळ आत्म्यात म्हणजेच होंडमध्ये आहे. चैतन्य म्हणजे स्पिरिट हे देवाशी संवाद साधतं, पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आत्म्याकडे आहे. म्हणूनच जेव्हा पहिल्या आदामाच्या आत्म्याने पाप केलं तेव्हा तो शापित झाला, त्याला पित्यापासून वेगळं व्हावं लागलं. आणि इथे शेवटचा आदम येतो. अगदी बरोबर. शेवटचा आदम म्हणजेच पुत्र, पहिल्या आदामाच्या आत्म्यासाठी असलेला तो शाप, ते पित्यापासून विभक्त होणं स्वतःवर घेतो. आदमाच्या जागी तो उभा राहतो आणि क्रूसावर पित्याकडून त्यागला जातो. हे एका मोठ्या भावासारखं आहे, जो धाकट्या भावाच्या चुकीची शिक्षा स्वतःवर घेतो, जेणेकरून धाकट्या भावाला माफ केलं जाईल. इथे पुत्र संपूर्ण मानवजातीसाठी तेच करतो. पण हे रक्त सांडणं इतकं महत्वाचं का आहे? इथे स्रोत एक खूप महत्वाची गोष्ट स्पष्ट करतात. रक्त सांडण्याची शारीरिक क्रिया स्वतःहून महत्वाची नाहीये, त्यामागील प्रक्रिया महत्वाची आहे, जी देवाचं प्रेम आणि न्याय दर्शवते. मजकुरात स्पष्ट म्हटलंय की जर येशूचा मृत्यू एखाद्या अपघाताने झाला असता, जरी त्यात रक्त सांडलं असतं, तरी त्यातून मुक्ती मिळाली नसती, कारण त्या अपघाती मृत्यूतून देवाचं प्रेम, न्याय आणि आज्ञापालनाचं महत्त्व सिद्ध झालं नसतं. क्रूस ही एक ठरवून केलेली कृती होती. हे खरंच खूप सूक्ष्म आहे. आणि मला हेही रंजक वाटलं की स्रोतांमध्ये यावर इतर मतही दिली आहेत, जसं की शरीराचा शापही क्रूसावरच हाताळला गेला होता का, किंवा स्वातंत्र्याचा वास नक्की कुठे आहे. लेखक स्वतःची भूमिका स्पष्ट करतात, पण इतर मतांचा उल्लेख करतात. हे दाखवतं की या संकल्पना किती गुंतागुंतीच्या आणि चर्चेच्या आहेत. या सगळ्यामुळे तो जुना आणि सगळ्यात मोठा धार्मिक प्रश्न उभा राहतो, नाही का? जर देव सगळं आधीच ठरवतो, तर मग आपल्या स्वातंत्र्याचं काय? फ्री विल विरुद्ध प्रीडेस्टिनेशन, यावर हे स्रोत काय प्रकाश टाकतात? हा धर्मशास्त्रातला सर्वात मोठा पेच आहे आणि स्रोत याला थेट भिडतात. त्यांचा युक्तिवाद असा आहे की देव जीवांच्या स्वातंत्र्याचा पूर्ण आदर करतो. तो पूर्वनियती ठरवतो, म्हणजे कोण वाचवलं जाईल हे आधीच ठरवतो, पण फक्त अशांसाठी ज्यांच्याबद्दल त्याला आधीच माहीत आहे की ते त्याची कृपा स्वीकारण्याची निवड करतील. म्हणजे देव भविष्य पाहतो आणि मग निवडतो, तो त्यांच्या निवडीवर प्रभाव टाकत नाही. हे त्याहून थोडं गुंतागुंतीचं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एका चित्रपट दिग्दर्शकाचा. समजा एका दिग्दर्शकाला आधीच माहीत आहे की कोणते कलाकार भविष्यात यशस्वी होणार आहेत. तो फक्त त्यांनाच आपल्या चित्रपटात घेतो. तो त्यांना यशस्वी बनवत नाही, तर त्यांच्यातील क्षमता ओळखून निवडतो. स्रोतानुसार देव असंच काहीतरी करतो. तो आधीच जाणतो की कोण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देईल आणि मग त्यांना निवडतो. पण
इथेच तर खरी गंमत आहे. स्रोतानुसार कोणताही माणूस स्वतःच्या ताकदीवर देवाला निवडू शकत नाही. त्यासाठी देवाची कृपा लागते. आणि तरीही देव ती कृपा कुणावर लादत नाही जो ती स्वीकारायला तयार नाही. हे एका कोड्यासारखं आहे. तुमची निवड तुमची आहे, पण निवड करण्याची क्षमता देवानं दिली आहे. अगदी बरोबर. आणि इथेच तो विरोधाभास येतो, ज्याचं उत्तर स्रोतांमध्येही नाही. देवाला आधीच माहीत आहे की कोण त्याची कृपा नाकारेल, तरीही तो त्यांना निर्माण करतो. हे कोडं सोडवण्याऐवजी मजकूर असा निष्कर्ष काढतो की जे पाप करणार आहेत हे माहीत असूनही देवानं त्यांना का निर्माण केलं, याबद्दल मानव देवाला प्रश्न विचारू शकत नाही. हे मानवी समजेपलीकडचं एक गूढ म्हणून स्वीकारायला सांगितलं आहे. आणि म्हणूनच स्रोत इतरांबद्दल माद बनवण्यापासून सावध करतात, है ना? त्यांनी दिलेली पॉल आणि यहुदा इस्करियोत यांची उदाहरणं खूप प्रभावी आहेत. पॉल, जो ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, तो निवडला गेला, आणि यहुदा, जो येशूचा शिष्य होता, तो निवडला गेला नाही. यातून स्पष्ट होतं की बाहेरून पाहून आपण कुणाच्याही अंतिम भविष्याबद्दल काहीही ठरवू शकत नाही. तर या सगळ्या प्रवासाचं, या गुंतागुंतीच्या रचनेचा अंतिम ध्येय काय आहे? व्हॉट्स द एंड गेम हिअर? सृष्टीची पूर्तता म्हणजे नक्की काय? अंतिम ध्येय आहे प्रेमाच्या राज्याची स्थापना. जेव्हा सर्व निवडलेले जीव पुत्राच्या त्यागातून मिळालेल्या समझेमुळे आणि प्रेमामुळे स्वेच्छेने देवाच्या आज्ञेत राहण्याची निवड करतात, तेव्हा पापाचा कायमचा नाश होतो. आणि स्रोत सांगतात की त्यानंतर पुन्हा कधीही गुन्हा घडणार नाही. ती एक परिपूर्ण, सुसंवादी स्थिती असेल. तिथे नियम कायद्याच्या भीतीने नाही, तर प्रेमाच्या इच्छेने पाळले जातील. आणि हे फक्त मानवांपुरतं मर्यादित नाही, बरोबर? स्रोतांमध्ये देवदूतांचाही उल्लेख आहे, जो मला खूपच व्यापक वाटला. हो, याची व्याप्ती वैश्विक आहे. स्रोत म्हणतात की जेव्हा संतांचं पुनरुत्थान होतं, तेव्हा चर्चच्या माध्यमातून देवदूतांनाही देवाचं ज्ञान आणि त्याची योजना अधिक स्पष्टपणे कळते. यामुळे देवदूतांच्या स्वातंत्र्याचीही पूर्तता होते. म्हणजे ही मुक्तीची योजना संपूर्ण सृष्टीसाठी आहे, दृश्य आणि अदृश्य. आणि शेवटी सगळं काही पुत्राच्या अधीन येतं. अगदी शेवटी सर्व गोष्टी पुत्राच्या अधीन एक होतात. तो त्या नवीन सृष्टीचा मस्तक बनतो आणि चर्च त्याचं शरीर. सर्व अधिकार त्याला दिले जातात. आणि जेव्हा मृत्यूसह सर्व शत्रूंचा पराभव होईल, तेव्हा सृष्टी खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. हाच अंतिम विजय आहे. तर आज आपण एका अत्यंत गुंतागुंतीच्या पण सुसंगत अशा धार्मिक चौकटीचा अभ्यास केला. यानुसार सृष्टी, मुक्ती आणि विश्वाचं अंतिम ध्येय या सगळ्या गोष्टी वारसदार म्हणून पुत्राभोवती फिरतात. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रूस, जो नंतर आलेला विचार नाहीये, तर देवाचं प्रेम आणि न्याय सिद्ध करण्यासाठी सुरुवातीपासूनच असलेली एक योजना आहे. हो, यातील तर्क खूप पद्धतशीर आहे. तो सृष्टीचं मूल्य पुत्राच्या वारसाशी जोडतो आणि मानवी स्वातंत्र्य पुत्राच्या त्यागाच्या समजुतीशी जोडतो. हे एक असं विश्व सादर करतं जिथे सत्ता किंवा भीती नाही, तर प्रेम हे अंतिम शासनतत्व आहे. आणि हे तत्व तिथल्या रहिवाशांनी स्वेच्छेने आणि आनंदाने स्वीकारलेलं आहे. या सगळ्यावर विचार केल्यावर एक शेवटचा विचार मनात येतो. स्रोत सांगतात की देव काळ अवकाशाच्या पलीकडे आहे. त्याच्यासाठी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ एकाच क्षणी अस्तित्वात असू शकतात. जर हे विश्व, हे अस्तित्व अंतिमतः पुत्रासाठी आहे आणि पुत्राचा उद्देश प्रेमाद्वारे ते पूर्ण करण्याचा आहे, तर यातून अस्तित्वाच्या स्वरूपाबद्दल काय सूचित होतं? अस्तित्व हे मूलतः पिता आणि पुत्र यांच्यातील नातेसंबंधाचीच एक अभिव्यक्ती आहे का? आणि आपण सर्वजण त्या मोठ्या वैश्विक नाटकात फक्त एक पात्र आहोत का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे.